अक्कलकोट येथील गुरव समाजाच्या वसतिगृहासाठी आणखी 26 लाख रुपयांचा निधी देण्याची ग्वाही आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी दिली आहे। गुरव समाजाचे सामाजिक कार्य उल्लेखनीय असून समाजाच्या उन्नतीसाठी माझे सातत्याने सहकार्य राहील। तसेच अक्कलकोट येथील गुरव समाजाच्या नियोजित वसतिगृहाच्या बांधकामासाठी यापूर्वी 20 लाख रुपये निधी दिला असून आणखी 26 लाख रुपयांचा निधी देणार असल्याची ग्वाही आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी दिली। तर यावेळी बोलताना शिवानंद फुलारी यांनी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांनी दिलेल्या निधीबद्दल त्यांचे आभार मानले। मागील 8 दिवसापासून आम्ही प्रयत्न करत असलेल्या या कार्यक्रमाला यश मिळाल्याचा मला आनंद होतो, कारण ज्या पद्धतीने आम्ही नियोजन करत होतो की बाबा गर्दी कसं करायचं, बाकीच्या गोष्टी करायला आम्हाला सोपं आहे, पण गर्दी करणे फार अवघड आहे। तरी सुद्धा समाज बांधवांनी आमच्या आज्ञाला ओळखून आज सर्वांनी उपस्थित राहिला, याबद्दल तुमचं पहिल्यांदा सर्वांचं मी स्वागत करतो। अक्कलकोट शहर व तालुका गुरव समाज मंडळाच्या वतीने आयोजित गुण गौरव व पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते। यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देऊन समाजाचे नाव उंचावणाऱ्या 12 कर्तृत्ववान समाज बांधवांना समाजभूषण पुरस्कार, मानपत्र, शाल व रोपे देऊन गौरवण्यात आले। समाजासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाची दखल घेऊन त्यांचा गौरव करणे ही अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे। गुरव समाजाने आपला एकोपा कायम ठेवत समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी एकत्रितपणे काम करावे असे आवाहन ही यावेळी करण्यात आले। कार्यक्रमास माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, हरिभक्त परायणकर काशीनाथ गुरव महाराज, नगराध्यक्ष मिलन कल्याण शेट्टी, नगराध्यक्ष अंजली बाजारमठ, शास्त्रज्ञ भीमाशंकर गुरव, ज्येष्ठ नगरसेवक महेश हिंडोळे, मल्लिकार्जुन गुरव, उद्योगपती गणेश फुलारी, अनिल मंगरुळे, समाजाध्यक्ष शिवानंद फुलारी, संजय पाटील आदी उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश फुलारी, मल्लीनाथ पुजारी, स्वामीनाथ गुरव, सचिन फुलारी, उदय पाटील, राघवेंद्र आवटे, प्रशांत फुलारी, शिवानंद पुजारी, बसवराज फुलारी, बसवराज तेलगाव, राजशेखर बिराजदार, मुतना गुरव, ज्ञानेश्वर फुलारी, विश्वनाथ गुरव, काशीनाथ फुलारी, विजयकुमार गुरव, अशोक पाटील, संजय बिराजदार यांच्यासह गुरव समाजातील मान्यवरांची उपस्थिती होती।